शासकीय विश्रामगृहावर आलेल्या माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला। यावेळी बोलताना त्यांनी विधानसभा निवडणुकीवेळी मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र हे आश्वासन ते सोयीस्कररित्या विसरत असल्याचा आरोप केला। शक्तिपीठासाठीच्या 86,000 कोटींच्या निधीतून 50,000 कोटींचा भ्रष्टाचार होणार आहे, त्यामुळे शक्तिपीठाचं नाव सांगून भ्रष्टाचार करायचा आणि नाव मात्र देवाचं सांगायचं हे पाप सरकार करत असल्याची टीका त्यांनी केली। 6 जुलैला आषाढी एकादशी आहे। या दिवशी मुख्यमंत्री पांडुरंगाची सपत्नीक पूजा करतात। महाराष्ट्रासाठी ते काहीतरी मागणार असतील, मात्र शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याची सुबुद्धी पांडुरंगानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना द्यावी, असं साकडं आम्ही 4 जुलै रोजी पांडुरंगाच्या चरणी घालणार असल्याचं राजू शेट्टी यांनी सांगितलं। भ्रष्टाचार करायचा आणि नाव मात्र देवाचं सांगायचं। मग तुळजापूरला तुम्हाला जायचं आहे, पंढरपूरला जायचं आहे, परळी वैजनाथला जायचं आहे, औंढा नागनाथला जायचं आहे आणि ह्या साऱ्या शक्तिपीठांना जोडणारा आम्ही महामार्ग तुमच्यासाठी करतोय असं म्हणायचं आणि 50,000 कोटीचा भ्रष्टाचार करायचं। पांडुरंगा ह्यांना सुबुद्धी दे। खरोखरच यांना जर रस्ता करायचा असेल तर आहे तो रस्ता जो राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा आहे तो 8 पदरी करा, आमचं काही म्हणणं नाही, परंतु देवाचं नाव सांगून शेतकऱ्याची जमीन लुटायचा जो उद्योग चालू आहे ते थांबवण्याची सुबुद्धी मुख्यमंत्र्यांना दे, असं साकडं आम्ही पांडुरंगाला घालणार आहोत। राज्यात शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव नाही, सरकारकडून केवळ शेतकऱ्यांची लूट सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला। शेतकऱ्यांचा बाप काढणाऱ्या भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी शेट्टी यांनी केली। लोणीकरांचा मतदारसंघ हा बहुतांश ग्रामीण मतदारसंघ आहे, म्हणजे त्यांचे मतदार हे शेतकरी मतदार आहेत। लाज वाटली पाहिजे लोणीकरांना। खरं तर त्यांनी जनाची नाही मनाची लाज बाळगून राजीनामाच दिला पाहिजे, नैतिक जबाबदारी करून आमदारकीचा। कारण ज्या शेतकऱ्याची चड्डी मोदीची आहे म्हणतात, चप्पल मोदीची आहे म्हणतात, त्या शेतकऱ्याचं मत घ्यायला लाज नाही का वाटली यांना? सरकार शेतकऱ्यांच्या प्रति गंभीर नाही, शेतकऱ्यांचा आम्हालाच कळवळा आहे हेच दाखवण्यात सरकार धन्यता मानत असल्याची टीकाही शेट्टी यांनी केली।